नमस्कार मंडळी, मी तुमचा रोहन. पुन्हा स्वागत आहे आपल्या भटकंती विथ मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आता आपल्या गावाच्या दिशेने रवाना होत आहे. जे आपण मुंबईतून आपल्या डेकोरेशन जे बनवून आणलेलं आहे गणपतीसाठी, त्यासाठी आपण आपल्या गावाकडे आता गावच्या घरामध्ये जात आहे. ते आपण डेकोरेशन आणि आपण बाकीचे साहित्य आणलेले ते सर्व तिथे ठेवू. आपण आपलं गावचं घर बघू, तुम्हाला आपल्या गावचं घर दाखवू. आजूबाजूचं हिरवंगार मस्त कोकणातलं ठिकाण, जसं बोलतात की कोकण एक प्रेम स्वर्ग, ते तुम्हाला दाखवू. आणि तुम्ही बघत राहा. नक्की लाईक पण करा, कमेंट्स करा, तुम्हाला काय वाटतंय काय नाही त्याबद्दल. आणि आमच्यासोबत असेच राहा. चला बघूया आपण. गाव आलेलं आहे आणि आपल्या गावाचं नाव तुम्हाला सांगायचं विसरून गेलो. आपलं गाव आहे मौजे जैतापूर. आपली वाडी आहे मोरेवाडी आणि हे तळे गाव आहे. तिथे काही प्रमाणात दुकान आहेत. आता आम्हाला दुकानासाठी जे मेन आहे ते भेटून जातं, पण बाकीच्यांसाठी आम्हाला खेळलं जायला लागतं. कारण एवढं पण आतमध्ये काही डेव्हलप झालेलं नाही आहे. आणि वरून आपल्या गावाच्या म्हणजे आपलं जिथे गाव आपलं हे जे आहे मौजे जैतापूर, हे तळे बोलू मौजे जैतापूर बोलू, इथे आपल्या आजूबाजूला आहेत ना 3 किल्ले. एक म्हणजे महिपतगड आहे, दुसरं रसाळगड आहे आणि तिसरा सुमारगड आहे. रसाळगडला प्रॉपर रस्ता असल्या कारणाने लोक खूप जातात, पण महिपतगड आणि सुमारगड हे ट्रेकिंगवाले आहे, थोडं रिस्की आहे. पावसात तर खूप रिस्की आहे. रसाळगड पण आता या 2 वर्षामध्ये एवढा डेव्हलप केलं आहे की आधी खूप म्हणजे अवस्था पण वाईट नाही बोलू शकत, चांगलीच होती, पण आता खूप त्यांनी सुधरवलेलं किल्ला. वरून रसाळगडची जत्रा दर 3 वर्षातून होते. ह्याच वर्षी झाली आहे, आता 3 वर्षांनी परत होईल. रसाळगडसाठी मी विचार करतोय की आपण एक वेगळा सेपरेट ब्लॉग काढू आणि तुम्हाला दाखवू. जर सेपरेट ब्लॉग जरी नाही झाला आणि आज जर पाऊस थांबला तर आपण नक्की रसाळगडला तुम्हाला घेऊन जाऊ. कारण रसाळगड अशा ठिकाणी आहे, थोडा उंचीवर आहे, तर हवा खूप असते आणि पाऊस खूप चालू आहे. म्हणून मी थोडा विचार करतो. मी अजून डिसिजन घेतलेला नाही आहे, पण जर झालं पाऊस कमी किंवा पाऊस बंद झाला तर मी ह्या ब्लॉगमध्येच तुम्हाला दाखवेन रसाळगड. आणि अजून आपलं घर बघायचं आहे तुम्हाला, आमची वाडी बघायची आहे. अजून जे आम्ही ह्या वर्षी जी हळद लावली आहे, पेरली आहे, लावली नाही बोलू शकत, पेरली आहे, त्या हळदीचा एक बोलू शकतो एक 100% 25% ग्रोथ जी बोलतो आपण आलेली दिसते. जे बोलतो आपण पॉझिटिव्हिटी बोलतो की काहीतरी कुठेतरी काहीतरी पेरले आणि त्याचा आपल्याला आउटपुट भेटतोय, तर ते आपल्याला बऱ्यापैकी दिसायला लागले. तर ते मी तुम्हाला दाखवेन. आपण एक नाही बोलून आपल्या जागेमध्ये 130 किलो हळद पेरली आहे. सो ते पण मी तुम्हाला नक्की दाखवेन. सो जोडून राहा. आणि हे जे आपलं वातावरण आहे कोकणातलं, मध्ये रस्ता, बाजूने हिरवगार, हे जे सुकून आहे ना, जे आपण डेली लाईफमध्ये ऑफिसमध्ये 9 तास बसून असतो, आपल्या डोक्यावर मॅनेजर, त्याच्यावरती डायरेक्टर, हे जे प्रेशरला असतात, हे जे वातावरण आपण बघतो ना, ह्यानंतर आहे ना ते काम बिम काय आठवत नाही. का तर हे मोकळं वातावरण आहे. इथे कोण पण जो येतो ना, भले तो कोकणातला असो किंवा नसो, किंवा तो बाहेरच्या कुठचा दुसऱ्या ठिकाणाचा असो, पण हे जे वातावरण आहे ना, नदी बोला, हिरवगार बोला वातावरण, लोकांचा मूड फ्रेश होऊन जातो एकदम फ्रेश. सो
एवढंच बोलेन आणि आपण बघू आता पुढे कसं काय सुरुवात करायची. थोडा पाऊस जर कमी झाला तर तुम्हाला गाडीमध्ये किती सामान भरलं आहे हे पण दाखवण्यात येईल प्रॉपर, जे आपण डेकोरेशनचं आणलं आहे. सो जोडून ना आमच्यासोबत असेल. आणि आता जर तुम्ही सरळ बघायला गेलात तर हा जो सरळ रस्ता आहे ना हा महिपत गडाकडे जातो जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि हा जो राईटला रस्ता जातो हा रसाळगडकडे जातो आणि हा आपल्या गावाकडे जातो. तो आपण चाललोय अशा प्रकारे आपल्या गावाच्या ठिकाणी. आपल्या गावाच्या इथून रसाळगड एक नायण्या बोलून एक अर्धा तास बोलू शकतो. जास्त लांब नाही, गाडीने मी अर्धा तास बोलतोय, बाय वॉक तर ऑब्विसली आपण लांब बोलूच शकतो. सो बघू, जर पाऊस जर कमी झाला ना तर नक्की मी तुम्हाला घेऊन जाईल रसाळगड दाखवेन. कारण हे आतले जे ठिकाण आहेत ना हे खूप जणांना माहीत नसतात. पहिली गोष्ट म्हणजे आता खेडमध्ये राहणाऱ्यांना माहीत असतं की खेड, पण जर तुम्ही बोलायला गेलात ना की म्हणजे माझे खूप सारे मित्र आहेत ऑफिसमधले जे बोलतात आम्ही रत्नागिरीमध्ये राहतो. इवन दोघं मित्र तर माझ्या असे समोरासमोर सांगितलेले आम्ही गुहागरला राहतो, चिपळूणला आमचं घर आहे, पण रसाळगड कधी ऐकलेलं नाही. म्हणजे जेव्हा मी एक्सप्रेस करतो काही गोष्टी त्यांच्यासोबत ऑफिसमध्ये, जेव्हा आम्ही लंचला एकत्र बसतो तेव्हा आम्ही एक्सप्रेस करतो की मी आता गावाला चाललो आहे, माझ्या गावच्या ठिकाणी असेल, अक्षरशः ते लोकांचं असं शॉकिंग रिॲक्शन असतं, अरे रसाळगड तुझ्या गावी आहे, ऐकून आहे पण कुठे हे माहीत नाही. आता नायना बोलून तुम्हीच बघा ना, एक चिपळूण ते खेडमध्ये एक नायना बोलून एक ॲक्युरेट जर बोलायला गेलं तर 34 किलोमीटर्स आहे, पण विचार कर का डिस्टन्समध्ये पण माहीत नसतं लोकांना. सो आपला एक असा एक प्रयत्न आहे की लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवणे की जेवढं मला माहिती आहे किंवा जेवढं मला एक्सप्लोर करायला भेटेल तेवढं मी 101% दाखवणार. आणि जे नसेल पण माहीत त्यासाठी पण मी पूर्ण प्रयत्न करेन. आपल्या भटकंती विथ मोरे हे जे आपले सबस्क्रायबर जे जोडलेले आहेत या यूट्यूब आपल्या चॅनलला, त्यासाठी मी नवीन कंटेंट्स घेऊन येईल. नवीन माझं 101% असं मत आहे की मी कोकणातले जागा एक्सप्लोअर करणार, का तर मला कोकण पहिल्यापासून आवडतं. सो बघू, सुरुवात चॅनलची आता झालेली आहे. हा आपला 3रा व्लॉग आहे. तर जे काय तुमच्या मनातल्या भावना असतील ते मी नक्की दाखवेन माझ्या व्हिडिओमार्फत, माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत. आता जर तुम्ही समोर बघायला गेलात तर हा समोर जो रोड जातो ना हा रसाळगडला रोड जातो आणि हा जो लेफ्ट आहे तो आपल्या वती मौजे जैतापूर मोरेवाडीकडे जातो. या ठिकाणाचं नाव आहे निवाची वाडी आणि आपला रस्ता इथून वरती जातो. इथे ही शाळा आहे, मराठी शाळा, आणि ही शाळा सोडल्यानंतर डायरेक्ट आपल्या वाडीच्या बाहेर एक शाळा आहे, शाळा नंबर 1. हे बघा ना, हे कसं वातावरण बघायला भेटतं आपलं कोकणात आल्यावर. गाय वासरू हे पहिल्यासारखा जमाना नाही राहिला आता, म्हणजे एवढं खूप कमी झालं, कारण खूप जण मुंबईकडे नोकऱ्यांसाठी गेलेले आहेत, गावामध्ये लोक नाही राहिलेली आहेत. पण जे आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे बोलतात ना एक चालू ठेवलेली आहे. आपली शेती करतात, भात शेती करतात, नवीन शोध लावत आहेत की काय करू शकतो काय नाही करू शकत याबद्दल. तर अशा प्रकारे आपण आपल्या गावी म्हणजे मौजे जैतापूर या ठिकाणी पोहोचलो आहे. हा रस्ता आपल्याकडे जातो गावात आणि ही आपली ग्रामपंचायत. फक्त एवढंच की आपल्या गावात अजूनपर्यंत नेटवर्क आलेला नाही आहे. जेव्हा येईल तेव्हा खूप बरं पण वाटेल, कारण जेव्हापासून माझा भावना बॉटम आहे मला तर आठवत नाही कधी नेटवर्क आलं कोणत्या सिमला. आम्हाला जे काय ते जसं तुम्हाला आता मी जी शाळा दाखवली त्या शाळेच्या इथे येऊनच आम्हाला फोन करायला लागतात. फक्त फोनचा बोलता, मेसेज तर लांबची गोष्ट राहिली. व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाची दुनिया नाही आहे ही दुनिया फक्त आणि फक्त आपल्या हिरवागार वातावरणात मस्तपैकी निवांत राहायचं. आपला जॉब बिजचं टेन्शन आपल्या
मुंबईमध्ये सोडून यायचं आणि मस्तपैकी हिरवागार रानात मस्तपैकी मजा करायची, फिरायचं, भटकांटी करायची. तर आता आपण आलोय आपल्या वाडीत. जरा गाडी लावतो मी आणि तुम्हाला परत भेटतो. हा बघा माझा बारका भाऊ, छत्री साधी खोलता येत नाही. अरे लाज वाटते का? 11वीला गेलाय घोड्या. काय बोलायचं बघा, इज्जत घालवतोय माझी इज्जत. किसने बोला था? सुना क्या? ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा नहीं मेरी गलती है. दरवाजा उघड, दरवाजा उघड. तुझी जाम बेइज्जती केली मी ब्लॉग मध्ये. थांब जरा बंद करू दे. छत्री पकडू दे. पाऊस खूप आहे, खूप म्हणजे तुम्हाला कॅमेरामध्ये नसेल जस्टिफाय होईल. खाली दिसतंय का? हा दिसतंय. हे आपलं असं सुंदरसं गाव आहे, वाडी आहे आपली, मोरेवाडी. मी आता फटाफट गाडीमधून सामान काढतो. जर जमलं तर मी तुम्हाला घरात जाऊनच दाखवतो आपलं डेकोरेशन काय आहे ते. पूर्ण दाखवणार नाही पण बऱ्यापैकी दाखवेन जे काय ते. कारण पूर्ण सामान मी कसं भरलं आहे मला माहिती आहे. पूर्ण मागची सीट फोल्ड करून भरलेलं आहे आम्ही सर्व. ठीक आहे, मी तुम्हाला भेटतो घरातच. तर असं आम्ही माझ्या एका हातात गोन साहेबांनी कसा मुश्किलीने पकडलेलं आहे का तर स्वतःचंच वजन आवरत नाही त्याला. क्या बोला तुम्ही? जाम जड आहे, त्यात छत्री, एका हातात मोबाईल, ब्लॉगिंग. स्ट्रगल लाईफ आहे, स्ट्रगल लाईफ. तर मंडळी हे असं आपण तुम्हाला जसं सांगितलं गणपतीचं डेकोरेशन आपण यावर्षी जेजुरीचं करत आहोत. तर हे असं आपण सर्व मुंबईवरनं प्लास्टिक रॅप करून घेऊन आलो कारण पाऊस खूप आहे जसं तुम्हाला सांगितलं मी. सो आम्ही हे आता घेऊन आलो आहे. तुम्हाला होम टूर आपण नक्की द्यायचा तर आपण तो गणपतीमध्ये देऊया. कारण आता घरामध्ये सर्व इकडे तिकडे झालेलं आहे. तर आपण नक्की गणपतीमध्ये जेव्हा आपण येऊ तेव्हाच आपण देऊ होम टूर. तुम्हाला प्रॉपर देऊ. आपलं घर कसं आहे, आपल्या घराच्या आजूबाजूला काय. आता थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो आपल्या आजूबाजूचं हिरवंगार वातावरण कसं आहे ते. पण आतला जो होम टूर आहे तो आपण नक्की तुम्हाला गणपतीमध्ये देऊ. हे असं आपल्या घरासमोरचं वातावरण आहे, मस्तपैकी पूर्ण हिरवंगार. ह्याचं वैशिष्ट्य सांगितलं तर ह्याला आपण रांजण बोलतो, जे की आपण प्राण्यांसाठी म्हणजे गुराढोराजारांसाठी आपण ह्यामध्ये पाणी बिणी साचवून ठेवतो पिण्यासाठी. हे खूप म्हणजे काळांतर म्हणजे आजोबा पंजोबापासून बनलेलं आहे. ह्याला किती पण तुम्ही ताकद लावा हे जागेवरनं हलणार नाही, किती पण ताकद लावा. आणि हे आमचं असं मस्तपैकी बाहेरून आमचं घर. तुम्हाला जसं मी म्हटलं आहे तसं आपण ह्याची टूर नक्की आपण गणपतीमध्ये देऊ. कारण गणपतीमध्ये घर पण कसं म्हणजे भरलेलं पण असतं. सर्वांची ओळख पण करून देईन मी तुम्हाला गणपतीमध्ये माझ्या फॅमिलीची. आणि दुसरं म्हणजे घर आता आतूमधून थोडं म्हणजे पसारा नाही बोलू शकत पण इथे आम्ही राहत नसल्या कारणाने थोडं हाय इकडे तिकडे. तर मध्ये स्वच्छ केल्यानंतर प्रॉपर तुम्हाला होम टूर देण्यात येईल. आणि इथे आमची आजोबांची समाधी. हे इथे बांबूचं झाड आहे मस्तपैकी आणि पूर्ण हिरवगार. कोकणातले घरं जे आजूबाजूला आहेत मस्तपैकी. नक्की तुम्हाला मी ह्याचा होम टूर गणपतीमध्ये देईनच. आणि आता आपण आपल्या जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण जी हळद लावली आहे ह्या वर्षी तर त्या हळदीच्या ठिकाणी जाऊया जेणेकरून मला तुम्हाला दाखवता येईल की आपण हळद कधी म्हणजे साधारण हळद आपण लावलेली 1-1.5-2 महिन्याआधी. सो त्याचा आउटपुट किती आहे काय आहे ते आपण तिथे जाऊन स्वतःहून बघूया. कारण मी पण गेलो नाही आहे लावल्यानंतर. सो आपण बघू नक्की आता जाऊन. हा तिल पेरला का? ती नाचणी लावली. नाचणी ही बाजूची. हा तिल कधी पेरला?
आता नंतर ही नाचणी लावल्याच्या नंतर पेरला ना म्हणून छोटा आहे. ओके ओके ओके. आता तो जर पहिला पेरलेला असता ना हा, एवढा झाला असता. मोठा झाला असता. फुलं भेटली असती. हा का. हे काय झालं हे औषधाने ही सगळी 2-4 कांडी मिळेल. ओके ओके. ही नाचणी आहे ना? काय नाचणी. तर मंडळी ही बघा, ही आपण नाचणी लावलेली आहे आणि ह्याच्या पुढे ही पूर्ण हळद आहे. ही आपण पूर्ण 130 किलो लावली आहे ना? हो. हे पूर्ण पट्टा तुम्ही बघू शकाल तर आपण पूर्ण 130 किलो हळद लावलेली आहे. जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की त्याचा जो आउटपुट आहे तो हा आहे. ह्याच्या आधीच्या आपल्या व्हिडिओज काय आहेत त्या मी नक्की टाकायचा प्रयत्न करेन. पण आणि ह्याची इन डिटेल जर तुम्हाला प्रॉपर बोलतात ना माहिती पाहिजे असेल की हळद कशी पेरायची, आपलं नाचणी कशी पेरायची, तीळ कशी पेरायची, तर तुम्ही नक्की सांगा. आपण काकांच्या माहितीनुसार आपण त्याच्यासाठी एक प्रॉपर वेगळा व्लॉग करू आणि काका आपल्याला सविस्तर एक माहिती देतील की काय करायला लागतं हळद पेरण्यासाठी, नाचणीसाठी आणि तीळसाठी. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा की आपण हा व्लॉग केला पाहिजे की नाही केला पाहिजे. ह्याच्यासाठी सेपरेट व्लॉग केला पाहिजे की नाही केला. तर आपण जेव्हा गणपतीला येऊ त्यासाठी आपण एक सेपरेट व्लॉग करू ह्याच्यासाठी. तर काका हळदीबद्दल काय सांगाल? हळद ही गुणकारी औषध आहे. ह्याची जास्त म्हणजे मेहनत कमी असते पण उत्पन्न जास्त असते. ओके. तर त्यामुळे आपल्याला कसं आहे की हे लावलेली आहे. हां. याचं जरा आपलं म्हणजे कसं 15-20 दिवस लेट झाले. ओके. त्यामुळे ही कमजोर झाली. आणि जे कांदे असतात ते कांदे जर भेटले तर त्याच्यापेक्षा ते डबल होते. आता ती जर पहिली लावलेली असती ना तर ही डबल झाली असती. ओके. ह्याच्यापेक्षा उंच झाली असती आणि तिला जोर चढला असता. आणि आता तरी पण आपल्याला बरी आहे, काय एवढं काय हे नाही आहे. घाबरण्यासारखं असं काही टेन्शन नाही. नाही काय आता टेन्शन नाही. ओके. कारण आता त्याला फवारणी केली, खत टाकलंय. ही आता परत फवारणी कधी करायची का एकदाच करायची? बस आता नाही करायची. जर जमला तर मग गणपती नंतर करूया एक वेळ. ओके. आपल्याला जर वाटलं की बाबा ही कमजोर आहे तर पण आपण करू शकतो. आपल्या जर औषध आणून ठेवलेलं आहे हा हा तर आपण करू शकतो. आणि आपण हे बियाणं कुठून घेतलेलं आहे? खेडवरून. खेडवरून घेतलेलं आहे. आणि ही आता आपण काढायची कधी? ही तर एक अंदाज म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये काढायची. फेब्रुवारी काढायची लास्ट एंडिंग. ओके. तर मंडळी नक्की सांगा तुम्हाला ह्याबद्दल इन डिटेल ब्लॉग पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण प्रॉपर काकांना गणपतीमध्ये काकांसोबत एक प्रॉपर व्लॉग बनवू आणि त्यामध्ये इन डिटेल सांगू की आपण कशी पेरणी केली, काय काय वापरले, हे नक्की आपण तेव्हा सांगू. तर मंडळी असा होता आजचा दिवसभरातला. आपण मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही प्रवास बघितला असेल आमचा कोकणात यायचा. आणि आज दिवसभर जे मी तुम्हाला दाखवलं जे म्हणजे आमचं गाव मोरे जेतापूर मोरेवाडी आणि थोडं काय आपण रोडला जे काय साईट सीन्स बघितले. परत आपण इथे आता भोसले वाटत आलो आहे. तर नक्की कमेंट करून सांगा की ब्लॉग कसा होता. लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ ब्लॉग आपला शेअर करा जेणेकरून समजेल की डेली लाईफमध्ये आपण काय कसं करतो आहे. टाईम भेटतो त्यातून आपण टाईम काढून कसं गणपतीसाठी डेकोरेशन बनवून आपण पोचवतो आहे, येतो आहे कोकणात. परत बोलतात ना एक ते आठवड्यामधला जॉबचा त्रास सोडून आपण एक रिफ्रेशसाठी येतो. तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. असेच नवीन नवीन कंटेंट मी तुमच्यासाठी आणेन. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्लॉग.